पहलगामच्या भ्याड हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण झाला। 22 एप्रिलला पहलगामच्या बैसरण व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला। यात 26 निष्पाप पर्यटकांचा बळी गेला। त्यानंतर भारतानं पाकिस्तानला आणि दहशतवादाला ठेचलं खरं, पण ज्यांनी दहशतवादी हल्ला केला ते अद्यापही सापडलेले नाहीयेत आणि त्यामुळे पहलगाममध्ये बळी पडलेल्यांना अद्यापही न्याय मिळालेला नाही अशी भावना कायम आहे। बघूया या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। पहलगाम आणि तिथली ही बैसरण व्हॅली। बावीस एप्रिलला म्हणजे आजपासून महिन्याभरापूर्वी तिथे झालेला हा नरसंहार ना काश्मीरचे लोक विसरणार आहेत, ना संपूर्ण भारतातला कुठलाही नागरिक। काही मिनिटात त्या दिवशी इथं जे घडवलं गेलं ते इतकं भयंकर होतं की ऐकताना संताप आणि दुःख एकाच वेळी डोळ्यात उभं राहत होतं। साइड में था, एक इंसान है, उसने उसको गोली मार दी। यहाँ पे उसने बोला कि ये शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी। मेरे पति को बचा लो। हम बचा देगा, कोई बात नहीं भैया। भारतानं सुरुवातीपासूनच या भ्याड घटनेमागे असलेल्या पाकिस्तानचा पापी चेहरा जगासमोर आणला। पाकिस्तान ते मान्य करायला तयार नव्हता, पण भारताच्या दणक्यानं अखेर पाकिस्तान भानावर आला। पण त्यासाठी भारतीय सैन्यानं टाकलेल्या संयमी पावलांचंही कौतुक करावं लागेल। जिन्होंने ये हमला किया है, उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है। पापांचा घडा भरलेल्या पाकिस्तानला यानंतर भारतानं अद्दल घडवायला सुरुवात केली। भारतानं हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरलं। पाकिस्तान विरोधात 7 कठोर पावलं उचलली। यात सिंधू जल करार स्थगितीचा निर्णय घेतला गेला। 7 मेच्या रात्री भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले केले। पाक आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। दहशतवाद्यांवर हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमा भागात गोळीबार आणि ड्रोन हल्ले केले गेले। भारतानं पाकिस्तानवर प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत 20% एअरबेस उद्ध्वस्त झाला। पाकची रडार सिस्टीमही मोडून काढली। यानंतर पाकिस्ताननं दिलेला शस्त्रसंधीचा प्रस्ताव भारतानं मान्य केला। जागतिक पातळीवर भारत पाक संघर्षाचे परिणाम दिसले। जगातील अनेक बड्या देशांचा भारताला पाठिंबा मिळाला, तर चीन, तुर्की हे पाकिस्तानच्या पाठीशी उभे राहिले। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरच्या पर्यटनावर मोठा परिणाम झाला। पर्यटकांची संख्या रोडावली। स्थानिक अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम दिसू लागला। जम्मू काश्मीरमधली जनता पहिल्यांदा पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात थेट रस्त्यावर उतरली। भारतीय सैन्याला समर्थन वाढीस लागलं। पाकची गुप्तहेर ज्योती मल्होत्रासह इतर 12 जणांचं अटक सत्र पाहायला मिळालं। सोशल मीडियावर पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्यांविरोधात कारवाई सुद्धा झाली। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानच्या बिकानेर भागात दौरा केला। वीर जवानांच्या स्मारकाला अभिवादन केलं आणि इथूनही पुन्हा उनकी भूमिका जगासमोर मांडली। ये शोध प्रतिशोध का खेल नहीं, ये न्याय का नया स्वरूप है। ये न्याय का नया स्वरूप है। ये ऑपरेशन सिंदूर है। 22 तारीख के हमले के जवाब में हमने 22 मिनट में आतंकियों के 9 सबसे बड़े ठिकाने तबाह कर दिए। तीनों सेनाओं ने मिलकर ऐसा चक्रव्यूह रचा कि पाकिस्तान को
घुटने टेकने के लिए मजबूर कर दिया। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांना आणि त्यांना पोषणाऱ्या पाकड्यांना भारतानं जे प्रत्युत्तर दिलं त्यातून भारतीय सैन्याची ताकद जगानं पाहिली। पण यावरून राजकीय संघर्ष सुद्धा देशानं अनुभवला। अमेरिका के विदेश मंत्री कहते हैं अमेरिका की मध्यस्थता की वजह से ये युद्ध विराम हुआ। तीसरे जगह में बातचीत होगी भारत और पाकिस्तान के बीच में, उसका खंडन प्रधानमंत्री से नहीं आता है, उसका खंडन राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार से नहीं आता है। ये सवाल जब हम उठाते हैं इसका जवाब कौन देगा? हम ये सवाल पूछेंगे, आप हमारा मुंह नहीं बंद कर सकते। और अगर हम नहीं पूछेंगे तो पहलगाम, पुलवामा, इस तरह की घटनाएं होती रहेंगी, क्योंकि आप तो नाकारा निकले। इस तरह के काम करते हैं आप, तो ये कांड है, काम नहीं है। एकीकडे हे राजकारण देशानं पाहिलं तर दुसरीकडे पाक विरोधातल्या या कारवाईनं नव्या ऊर्जेचा संचार झाला। जेव्हा लोक म्हणतात की तुम्ही तयार होते, तुम्ही POK का नाही घेतलं, ते हे विसरतात की कुठलीही आर्मी ॲक्शन जेव्हा होते त्याचं एक ध्येय ठरवलं जातं. व्हॉट इज द एम? एम वॉज टू इरॅडिकेट टेररिझम आणि टेररिस्ट सेंटर्स इन पाकिस्तान. तर ते आपण अचीव केलं. हे स्लो पॉइझनिंग आहे, म्हणजे कसं याचा काही इफेक्ट लवकर होणार नाही आहे, परंतु होत राहील आणि पाकिस्तानची जी दहशतवादी कृत्य करण्याची जी क्षमता आहे ती कमी होईल। 22 एप्रिलला आजपासून महिन्याभरापूर्वी देशाच्या नंदनवनात काश्मीरातल्या पहलगाममध्ये जे घडलं ते संताप आणणारं होतं। पण आता महिन्याभरात दहशतवादाविरोधात होणारी कारवाई पाहता ती चीड शांत होतीये। पण अजूनही जोवर पहलगाममध्ये नरसंहार करणारे नराधम ठेचले जात नाहीत तोवर बदला पूर्ण झाला असं म्हणता येणार नाही आणि त्याचीच अवघ्या देशाला प्रतीक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।